लॉस ऑफ प्रॉफिटचा तिसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. जसा सेम पहिला प्रॉब्लेम जो होता आपला त्यावर अपवर्ड ट्रेंड किंवा इन्क्रीजची ऍडजस्टमेंट होती, सेम त्याच पद्धतीने एक अपवर्ड ट्रेंड किंवा इन्क्रीजची ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेम मध्ये देखील आहे. प्रॉब्लेम तुम्ही लिहून घ्या अगोदर, त्यानंतर आपण सोडवायला सुरुवात करू. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स फाइंड आउट द क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. इंडेमिनिटी पिरियड 6 months, त्यापुढे अमाऊंट नाहीये. त्यानंतर पॉलिसी अमाऊंट ₹4,50,000, 4,50,000 रुपये. त्यानंतर डेट ऑफ फायर 1/4/2014. त्यानंतर डिसलोकेशन अप टू 1/8/2014. सेल्स फॉर 2013 अकाउंटिंग इयर ₹18 लाख, 18 lakhs. नेट प्रॉफिट फॉर 2013 अकाउंटिंग इयर ₹1,65,000, 1,65,000. ₹1,65,000. स्टँडिंग चार्जेस फॉर 2013 अकाउंटिंग इयर in bracket all insured ₹2,85,000, 2,85,000. Sales from 1st April 2013 up to 31st March 2014 बघा सेल्स पर्यंत आलो होतो आपण. सेल्स फ्रॉम 1st April 2013 अप टू 31st March 2014 24 lakhs, 24 लाख रुपये. त्यानंतर सेल्स फ्रॉम 1st April 2014 टू 1st August 2014 2,25,000. त्यानंतर सेल्स फ्रॉम 1st April 2013 up to 1st August 2013 7,50,000. आणि एक ऍडजस्टमेंट आहे, देअर इज अ क्लिअर 10% अपवर्ड ट्रेंड इन द बिझनेस. देअर इज अ क्लिअर 10% अपवर्ड ट्रेंड इन द बिझनेस. प्रॉब्लेम मी अगोदर समजावून सांगते, तुम्ही लिहितायत तोपर्यंत. इंडेमिनिटी पिरियड म्हणजे डॉक्युमेंटरी लिहिलेला जो पिरियड आहे प्रॉब्लेमसाठी तो आहे 6 month, म्हणजे आपण पॉलिसी उतरवताना नोंदवलेला पिरियड आहे 6 महिन्यांचा. पॉलिसीची अमाऊंट आहे 4,50,000 रुपये. त्यानंतर आग ज्या तारखेला लागलेली आहे ती तारीख आहे 1 एप्रिल 2014 आणि बिझनेस डिसलोकेटेड आहे म्हणजे डिस्टर्ब आहे कधीपर्यंत, तर 1 ऑगस्ट 2014 पर्यंत. मग आपल्याला जी तारीख लिहायची आहे तर 6 महिने जास्त होतात आणि 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट जर आपण महिने काउंट केले, एप्रिल, मे, जून आणि जुलै, ऑगस्टची 1 तारीख आहे म्हणजे 4 महिने होतात. तर मग आपण लिहिताना जो पिरियड लिहिणार आहोत करस्पॉन्डिंग आणि डिसलोकेशनचा तो आपण 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट हाच लिहिणार आहोत, कारण की 6 महिन्यांचा पिरियड हा जास्त आहे आणि 4 महिन्यांचा हा कमी आहे. मग जो कमी पिरियड असेल तो आपण लिहित असतो, म्हणून पिरियड लिहिताना 6 महिने नाही काउंट करायचे, तर हाच पिरियड लिहायचा 4 महिन्यांचा 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट. त्यानंतर सेल्स दिलेले आहेत 2013 अकाउंटिंग इयरचे, हे आपण नेट ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना घेणार आहोत.
नेट प्रॉफिट दिलेला आहे 2013 अकाउंटिंग इयरचा, हा पण आपण सेकंड कॅल्क्युलेशन मध्ये ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना घेणार आहोत. स्टँडिंग चार्जेस आहेत 2013 चे आणि कंसात म्हटलंय ऑल इन्शुअर्ड, म्हणजे सर्व इन्शुअर्ड आहेत 2,85,000 रुपये. हे पण आपण घेणार आहोत सेकंड कॅल्क्युलेशन करताना. म्हणजे 18 लाख सेल्स, 1,65,000 नेट प्रॉफिट आणि 2,85,000 रुपये स्टँडिंग चार्जेस. हे आपण आपलं सेकंड कॅल्क्युलेशन जे आहे ग्रॉस प्रॉफिटचं ते कॅल्क्युलेट करताना हे 3 आयटम घेणार आहोत. त्यानंतर असे सेल्स आहेत की ज्याला आग लागल्याच्या तारखेला 12 महिने पूर्ण होतात. बरोबर 1 एप्रिलच्या 1 दिवस अगोदरची तारीख आहे आणि पूर्ण 12 महिन्याचे सेल्स आहेत. सेल्स फ्रॉम 1/4/2013 टू 31 मार्च 2014, म्हणजे 1 एप्रिल 13 पासून तर 31 मार्च 14 पर्यंतचे सेल्स आहेत. आग लागल्याची तारीख आहे 1 एप्रिल, त्याचे 1 दिवस अगोदरचे 24 लाख रुपये. हे आपण कव्हर काढताना घेणार आहोत चौथ्या कॅल्क्युलेशन मध्ये. त्यानंतर सेल्स आहेत बघा, बरोबर सेम तारीख आहे, फक्त इयर चेंज आहे. सेल्स फ्रॉम 1/4/2014 अप टू 1/8/2014 आणि सेल्स फ्रॉम 1/4/2013 अप टू 1/8/2013. तारीख सेम आहे, फक्त इयर चेंज आहे. हे दोन्ही अमाऊंट जे आहेत ते आपण आपल्या फर्स्ट कॅल्क्युलेशनला घेणार आहोत शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करताना. पण त्यावर एक ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट आहे देअर इज क्लिअर 10% अपवर्ड ट्रेंड इन द बिझनेस. बिझनेसमध्ये 10% अपवर्ड ट्रेंड आहे. मग आपल्याला शॉर्ट सेल्स काढताना आणि कव्हर काढताना 10% सेल्स वाढवून घ्यायचे. म्हणजे बिझनेसची प्रॅक्टिस काय आहे की मागच्या वर्षी जेवढी विक्री होत होती त्यापेक्षा पुढच्या वर्षीची जी विक्री आहे ती 10% वाढते. म्हणून आपल्याला शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करताना आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर काढताना 10% सेल्स काय करायचे आहेत, वाढवून घ्यायचे आहेत. सर्वांचा प्रॉब्लेम लिहून झालेला असेल. मी प्रॉब्लेम आपण सोडवायला सुरुवात करूयात. पहिली स्टेप आपण शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करणार आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. त्यामध्ये सेल्स घ्या, सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड आणि तारीख टाका 1/4/2013 टू 1/8/2013. अमाऊंट मध्ये 7,50,000 रुपये. ऍड इन्क्रीज किती इन्क्रीज करायचे तर 10% अपवर्ड ट्रेंड सांगितलाय, मग 10% वाढवायचे. ऍड 10% इन्क्रीज कंसात 10% ऑन 7,50,000, 7,50,000वर 10% म्हणजे येतील 75,000 रुपये. मग 7,50,000 आणि 75,000 यांची बेरीज करा, ती येते 8,50,000 रुपये. त्यातून डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स मायनस करा, लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड. तारीख टाका 1 एप्रिल 2014, म्हणजे 1/4/2014 टू 1/8/2014. जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत 2,25,000 रुपये. 2,25,000 रुपये वजाबाकी करून तुमच्या शॉर्ट सेल्सचं आन्सर आलेलं आहे 6 लाख रुपये. शॉर्ट सेल्सचं उत्तर आलेलं आहे 6 लाख रुपये. फर्स्ट स्टेप, फर्स्ट कॅल्क्युलेशन करतो आपण, शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करतो. शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड, म्हणजे बरोबर आग लागल्याच्या तारखेपासून पुढचा काही पिरियड असतो आणि सेम पिरियड परंतु मागच्या वर्षीचा दिलेला असतो, त्याला करस्पॉन्डिंग पिरियड असं म्हणतात. तर त्या पिरियड मध्ये किती सेल्स झालेले होते तर 7,50,000 झालेले होते. आणि बिझनेसची प्रॅक्टिस अशी आहे की पुढच्या वर्षीचे सेल्स हे 10% वाढतात. म्हणून 7,50,000 10% म्हणजे 75,000 रुपये वाढवले तर आपले चालू वर्षी जे सेल्स आहेत ते 8,25,000 व्हायला हवे होते. पण आग लागल्यामुळे तेवढे न होता ते फक्त किती झालेले आहेत तर 2,25,000 रुपये झालेले आहेत. म्हणून आपण 2,25,000 रुपये लेस केले डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स आणि कॅल्क्युलेशन करून आपलं शॉर्ट सेल्सचं उत्तर आलेलं आहे 6 लाख रुपये. पहिलं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे
शॉर्ट सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड, त्यात अपवर्ड ट्रेंडचे 10% वाढवून घेतले आणि त्यातून डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स मायनस केले. आता सेकंड कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट, त्यासाठी फॉर्म्युला लिहा. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100 इंटू 100 इंटू 100. सूत्रामध्ये किमती टाका. नेट प्रॉफिट आहे आपल्याला दिलेला 1,65,000 रुपये, ₹1,65,000 प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आहेत 2,85,000 अपॉन सेल्स आहेत 18 lakhs, 1,65,000 प्लस 2,85,000 दोन्हींना मिळून छेद 18 लाख गुणिले 100. आधी दोन्हींची बेरीज करून कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. दोन्हींची बेरीज मी करून घेतलेली आहे, ती आहे 4,50,000 छेद 18 लाख गुणिले 100. 0 कॅन्सल केले आणि भाग दिला. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे 25%, 25%. फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण शॉर्ट सेल्सचं केलं. सेकंड कॅल्क्युलेशन ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट केलेला आहे. नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100, 1,65,000 प्लस 2,85,000 छेद 18 लाख गुणिले 100. आधी बेरीज करून घेतली. 4,50,000 छेद 18 लाख गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलेलं आहे 25%. सेकंड स्टेप सर्वांची झालेली असेल. थर्ड स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. पहिल्या दोन्ही कॅल्क्युलेशनचा गुणाकार. कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू शॉर्ट सेल्स. ग्रॉस प्रॉफिट रेट घ्या आणि शॉर्ट सेल्सला गुणा. शॉर्ट सेल्स आहेत आपले 6 लाख रुपये आणि ग्रॉस प्रॉफिटचा रेट आलेला आहे 25%. मग 6 लाखाच्या 25% कॅल्क्युलेट करा. ते येत आहेत 1,50,000. लॉस ऑफ प्रॉफिट आलेला आहे आपला 1,50,000. 1,50,000 रुपये. थर्ड कॅल्क्युलेशन केलं आपण लॉस ऑफ प्रॉफिटचं. अपवर्ड ट्रेंडचा जो इफेक्ट आहे तो पहिल्या कॅल्क्युलेशनवर आणि चौथ्या कॅल्क्युलेशनवर होतो. थर्ड कॅल्क्युलेशनवर त्याचा काही इफेक्ट द्यायचा नाहीये. थर्ड कॅल्क्युलेशन म्हणजे पहिल्या दोन कॅल्क्युलेशनची जी उत्तर आहेत त्यांचा गुणाकार केलेला आहे. त्यानंतर चौथं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ इन्शुरन्स कव्हर रिक्वायर. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू सेल्स 12 month एंडिंग टू द डेट ऑफ फायर. मग ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे 25% आणि असे सेल्स ज्याला आग लागल्याच्या तारखेला 12 महिने पूर्ण होतात ते आहेत 24 लाख रुपये. पण त्यावर अपवर्ड ट्रेंडची ऍडजस्टमेंट आहे म्हणून 24 लाख प्लस 10% घ्या. अपवर्ड ट्रेंड 10% आहे. 24 लाख प्लस 10%. आपण अगोदर हा ब्रॅकेट सोडवून घेणार आहोत. इज इक्वल टू 25% तसेच ठेवा इंटू ब्रॅकेट सोडवून घेऊ. 2,40,000 प्लस 2,40,000च्या 24 लाख प्लस 24 लाखाच्या 10% 2,40,000. आता दोन्हींची बेरीज करा. 25% इंटू दोन्हींची बेरीज 26,40,000. 26,40,000 कॅल्क्युलेशन करून 26,40,000वर 25% येत आहेत 6,60,000. 6,60,000. Insurance cover require is equal to ₹6,60,000. ₹6,60,000. आपण अपवर्ड ट्रेंडचा इफेक्ट दोन ठिकाणी दिलेला आहे. पहिल्या कॅल्क्युलेशनला आणि चौथ्या कॅल्क्युलेशनला.
पहिल्या कॅल्क्युलेशनला आणि चौथ्या कॅल्क्युलेशनला. पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये पण आपण मागच्या वर्षीच्या सेल्सवर 10% वाढवून घेतले आणि कव्हर काढताना पण जे सेल्स होते 12 मंथ एंडिंग टू द डेट ऑफ फायरचे त्यावर पण 10% वाढवून घेतलेले आहेत. आता आपल्याला दिलेली पॉलिसीची अमाऊंट आहे 4,50,000 रुपये प्रॉब्लेम मध्ये आणि कव्हर आलेला आहे 6,60,000 रुपये. कव्हर जर पॉलिसीच्या अमाऊंट पेक्षा जास्त आलं तर आपण 5वं कॅल्क्युलेशन करतो, ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. मग 5वं कॅल्क्युलेशन घ्या. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज साठी एक वाक्य टाका अगोदर. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर ₹6,60,000 इज more than insurance policy amount ₹4,50,000. So application of average clause. So application of average clause. आता application of average clause साठी सूत्र टाका. application of average clause साठी सूत्र टाका. स्वाती माइक ऑन करू नको. स्वाती माइक ऑन करू नको. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज साठी सूत्र टाका. अमाउंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू सम insured all policy amount upon insurance cover require into loss of profit. सूत्रात किमती टाका. पॉलिसीची अमाऊंट आहे 4,50,000, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर आहे 6,60,000 आणि लॉस ऑफ प्रॉफिट आलेला आहे 1,50,000. कॅल्क्युलेशन करून तुमचं उत्तर येत आहे 1,02,272 म्हणून मी तो ₹1 वाढवून घेतलेला आहे आणि 273 केलेले आहेत. पॉइंट मध्ये उत्तर येते कॅल्क्युलेशन करून 1,02,272 पॉइंट पुढे 72 येत आहेत. मग मी तो ₹1 वाढवून घेतला आणि 73 केलेले आहेत. 5वं कॅल्क्युलेशन केलं आपण. इन्शुरन्स कव्हर require is ₹6,60,000 more than insurance policy amount ₹4,50,000. So application of average clause आणि मग सूत्र टाकलं amount of insurance claim is equal to policy amount or sum insured, दोन्हीपैकी एक शब्द लिहिला तरी चालतो, upon insurance cover require into loss of profit. सूत्रात किमती टाकल्या. ₹4,50,000 upon ₹6,60,000 into 1,50,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर पॉइंट मध्ये येत आहे 1,02,272.72 म्हणून मी 73 करून घेतलं. खालच्या ओळीवर पुन्हा लिहा. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू ₹1,02,273. बाय चान्स कुणाचं राहिलं असेल लिहून घ्यायचं तर त्यासाठी मी पुन्हा एकदा फर्स्ट स्लाइड पासून दाखवते. फर्स्ट आपण प्रॉब्लेम लिहून घेतलेला आहे हा. त्यानंतर शॉर्ट सेल्सचं कॅल्क्युलेशन केलं. शॉर्ट सेल्स काढताना 10% जे इन्क्रीज होते तर शॉर्ट सेल्स 7,50,000 रुपये मागच्या इयरचे होते, प्रिव्हियस इयरचे करस्पॉन्डिंग पिरियडचे सेल्स, त्यामध्ये आपण 10% इन्क्रीज करून घेतले. त्यानंतर डिस्लोकेशन पिरियड मधले सेल्स 2,25,000 रुपये मायनस केले आणि शॉर्ट सेल्स आले 6 लाख रुपये. त्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला. सूत्र टाकलं नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100. सूत्रात किमती टाकल्या. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं 25%. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. त्यासाठी ग्रॉस प्रॉफिटचा रेट 25% घेतला आणि शॉर्ट सेल्स 6 लाख रुपये. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 1,50,000. चौथ्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण इन्शुरन्स कव्हर रिक्वायर काढलं. इथे देखील जो 10% अपवर्ड ट्रेंड होता
तो आपण वाढवून घेतला. 24 लाख रुपये सेल्स होते, त्यात 10% वाढवून 26,60,000 झाले. त्यावर 25% कॅल्क्युलेट केला, तो आला 6,60,000 रुपये. त्यानंतर 5वं कॅल्क्युलेशन केलं ऍप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉथचं. त्यासाठी अगोदर एक वाक्य लिहिलं, इन्शुरन्स कव्हर रिक्वायर ₹6,60,000 इज मोर दॅन insurance policy amount ₹4,50,000. So application of average clause. त्यानंतर फॉर्म्युला लिहिला, अमाउंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू पॉलिसी अमाउंट अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इंटू लॉस ऑफ प्रॉफिट. त्यानंतर अमाऊंट टाकल्या 4,50,000 छेद 6,60,000 गुणिले 1,50,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर आपलं पॉइंट मध्ये आलेलं आहे 1,02,272.72, पण आपण राऊंडेड अप करून 73 केलाय.